सविनय नमस्कार. आजचा एपिसोड आहे डॉक्टर गुणवंती. डॉक्टर गुणवंती राग मारवा. डॉक्टर गुणवंती राग मारवा. राग मारवा हे काय प्रकरण आहे असं आपल्याला प्रश्न पडेल. डॉक्टर गुणवंती एका स्त्रीचं नाव आहे. शास्त्रीय संगीतामध्ये आपल्याला कल्पना असेल सकाळचे, दुपारचे, सायंकालीन, नंतर रात्रीचे, उत्तर रात्रीचे असे वेगवेगळे राग आहेत जे असामान्य ज्ञानी लोकांनी निर्माण करून ठेवलेत. तसा मारवा नावाचा एक राग आहे संध्याकाळचा, सूर्यास्ताच्या अगोदरचा वगैरे किंवा सूर्यास्त होतानाही चालू शकत असेल. मी काही त्यातला तज्ञ नव्हे, पण हा जो मारवा राग आहे ना तो ऐकल्यानंतर कातर कातर व्हायला होतो. आणि माझा तो अतिशय लाडका आहे, अतिशय लाडका आहे. आणि तुम्हाला सांगतो मारवा राग भले भले गायक गायिका सुद्धा टाळतात बरं का गायचं. कारण तो राग जमला तर ठीक आहे, नाहीतर चला म्हणजे थोडक्यात मार खाऊन घेणे. तर त्याच्यामुळे मारवा सहसा कोणी गात नाही, पण त्याच्यासारखी मजा नाही. सोलपटून काढतो तो तुम्हाला, कातर कातर करतो. डॉक्टर गुणवंती. मी जिथे राहतो तिथे सुदैवाने फॅमिली डॉक्टर अतिशय चांगले आहेत. डॉक्टर G.K. राजे, गजानन केशव राजे, अतिशय छान माणूस, माझ्या वडिलांच्याच वयाचे. त्याच्यामुळे अख्खी फॅमिली आम्हाला माहिती. आणि त्यात परत मी ज्या बिल्डिंगमध्ये राहतो त्याच्या खालीच त्यांचा दवाखाना होता. तर त्यामुळे अतिशय जवळ सगळं आणि छान. अतिशय म्हणजे काय म्हणतात त्याला, त्यांचा चेहरा बघितला आणि त्यांनी वात्रडगिरी केली की काही काही आजार पण तिथेच पळून जायचं. ज्याला मेडिकलच्या भाषेमध्ये अत्यंत गरजेचा, जो हल्ली कमी डॉक्टरांच्या मध्ये बघायला मिळतो, त्याला म्हणतात द प्लासिबो इफेक्ट. द प्लासिबो इफेक्ट. समोरच्याला बोलूनच अतिशय काय म्हणतात त्याला, औषध ती नंतर, पण आपल्या स्वरातून, आपल्या लाघवीपणातून, आपल्या वात्सल्यातून त्याचा अर्धा रोग बरा करायचा, त्याचं टेन्शनच काढून टाकायचं. दिस इज कॉल्ड एज द प्लासिबो इफेक्ट. तर त्याच्यामुळे ती काही काळजी नव्हती. त्यावेळेला थोडं माझ्यापासून 1.5 किलोमीटर अंतरावर एक दवाखाना सुरू झाला डॉक्टर गुणवंतीचा. मी गुणवंती हे जे नाव आहे, गुणवंती हे वेगळं धारण केलंय. ते तिचं खरं नाव नाही, कारण मला खरं नाव घ्यायचं नाहीये. मला फक्त एवढंच सांगायचं आहे काय होऊ शकतं एका डॉक्टरच्या बाबतीत. नंतर मी ऐकायला लागलो की डॉक्टर गुणवंती जी आता आली आहे ना नवीन, तिची प्रॅक्टिस हळूहळू धरायला लागली आहे. म्हणजे आता लोक यायला लागलेत पेशंट्स तिच्याकडे. आणि हाताला गुण आहे बरं का, हाताला गुण आहे. आणि अगदी साधी सात्विक पोर आहे, अगदी अगदी शिकून बाहेर पडून थोडासा अनुभव घेऊन अशी स्वतःची प्रॅक्टिस करणारी. म्हटलं अच्छा अच्छा. मग नंतर अनेक जणांकडनं ऐकलं. आणि एकदा मी असं तिकडनं जात असताना ती दवाखान्यातून बाहेर पडली तेव्हा मला तिचं प्रत्यक्ष दर्शन झालं. मी दर्शन हा शब्द वापरतो. खरोखरच हो, स्वभाव म्हणतात ना, माणसाचा स्वभाव त्याच्या चेहऱ्यावरनं कळतो, त्याच्या नजरेतून कळतं. तसा सात्विक भाव अगदी. म्हणजे एखाद्याला वयस्कर माणसाला वाटेल ती आपली मुलगीच आपल्याला ट्रीट करते, तिच्या वयाच्या व्यक्तीला वाटेल की आपली बहीणच आपल्याला ट्रीट करते, लहान मुलाला वाटेल माझी मावशीच मला ट्रीट करते, मला काहीच काळजी नाही, असं अगदी म्हणजे मूल रडणारच नाही तिथे. इतकं छान व्यक्तिमत्व. देवाला म्हटलं मला चांगली माणसं दिसल्यावर प्रार्थना येते हो तोंडात. सतत स्वतःच्याच साठी प्रार्थना कसली करायची नाही का. आणि ते धडधाकट असतं ना की तेवढं जरा आहे, तेवढं जरा, सारखं आपलं तेवढं जरा तेवढं जरा. तर मी गुणवंतींच्यासाठी प्रार्थना केली की म्हटलं प्रॅक्टिस भरपूर चालू दे, कारण गुणही होता हाताला. आणि मग माणसं काय म्हणतात त्याला लांबून लांबून यायला लागली. जसं आमच्या डॉक्टर राजे साहेबांच्याकडे यायची तशी काय म्हणतात त्याला कर्जत, कसारा इकडनं पर्यंत तिची ख्याती पोचायला लागली. खूप आनंद होत होता. आणि नंतर ज्या गार्डनमध्ये मी वॉकला वगैरे जायचो किंवा समुद्र किनाऱ्यावर वगैरे, तिथे ती दिसायची. गळ्यात काही मंगळसूत्र नव्हतं, त्याच्यामुळे लग्न वगैरे झालेलं नसावं. मी स्माईल द्यायचो, ती स्माईल द्यायची. शेवटी डॉक्टरचं कसं असतं, म्हणजे डॉक्टर राजे साहेबांच्या बाबतीत तर ते माझे म्हणजे वडिलांच्याच जागी होते. तर त्यामुळे अशा डॉक्टर बदलावं असं वाटत नाही. माझेही डॉक्टर साहेब एवढे गुणी होते. तर त्याच्यामुळे फक्त हिच्याबद्दल 4 जणांकडनं कळलं की लुटतही नाही, तर त्याच्यामुळे मला आदर वाटला म्हणून मी स्माईल द्यायचो, ती पण स्माईल द्यायची. अशा गाठीभेटी व्हायच्या.
नंतर माझं बरंच बाहेर फिरणं झालं, बाहेर माझी कामं असायची मुंबईच्या बाहेर, तर त्यामुळे मुश्किल होतं. आणि तसं माझ्या म्हणजे जो काही एकपात्रिक कार्यक्रम मी सादर करतो किंवा व्याख्यानं देतो किंवा इतर काही माझं जे मी पूर्वी वेगवेगळं केलं आर्मीच्या लोकांबरोबर वगैरे, त्या तशी तिची वेळ आणि माझी वेळ जमायची नाही. जेव्हा म्हणतात ना, जेव्हा दुनिया जागी त्यावेळेला मी झोपलेला त्यावेळेला, आणि मी जेव्हा जागा त्या दुनिया झोपलेली, असं थोडंसं काहीसं असायचं. कारण वेळी अवेळी प्रवास करून यायचो, वेळी अवेळी प्रवासाला जायचो वगैरे वगैरे. आणि नंतर बरेच म्हणजे डोक्यातून थोडा विषय तिचाही गेला आणि 1-2 वर्ष मला दिसलीच नाही ती. आणि नंतर अचानक मला ती समोरून आल्यासारखी वाटली. आणि जेव्हा ती समोर आली आणि माझ्या बाजूने गेली तर पूर्णपणे हादरलो. अरे बापरे, वठलेलं झाड नुसतं, जे काय म्हणतात त्याला, पारिजातने बहरलं होतं, सात्विकतेने बहरलं होतं. एक आत्मविश्वास, कर्तृत्व, ह्याच्यामुळे जे झाड बहरलं होतं ते संपूर्ण वठलेलं. गळ्यात मंगळसूत्र होतं, डोळे खोलवर गेलेले, डोळ्याच्या खाली काळी वर्तुळ, भकास केस असे विस्कटलेले वगैरे सगळे. आणि एखादी अशी काय म्हणतात त्याला, भ्रमिष्ट झालेली किंवा वेडी झालेली एखादी स्त्री, अशी कळकट मळकट अंगावर साडी, हातात ती कळकट मळकट पिशवी आणि अशी चपला घासत फरफटत चालत होती. मला पुढं काही सुचेच ना, मी सुन्न झालो. अरे बापरे, म्हटलं काय हा प्रकार. बरं, स्वतः डॉक्टर, म्हणजे समजा जर काही दुखणं झालं असेल तर तिला तरी ते कळू शकेल ना. म्हणजे तोही मला काही कळेना, या उत्तरच सापडेना. आणि मग मला 2 दिवसांनी मला आठवलं की आमच्याच बिल्डिंग मधली एक व्यक्ती तिच्याकडे जात होती. मी त्यांच्याकडे गेलो. म्हटलं मी डॉक्टर गुणवंतींना पाहिलं म्हटलं, आणि म्हटलं मी हादरलोय म्हटलं. हो, आम्ही हल्ली जात नाही त्यांच्याकडे, मी त्या प्रॅक्टिसलाच येत नाही. म्हटलं काय, नाही तुम्ही बघितलं नाहीत का, दवाखाना गेला तो सगळा. म्हटलं असं तसं होईल, म्हटलं प्रचंड प्रॅक्टिस चालत होती. म्हटलं हा प्रकार काय सगळा. नाही, खरं आतल्या गोष्टी आम्हालाही काही कळत नाही. लग्न वगैरे झालं वगैरे, त्याच्यानंतरही प्रॅक्टिस करत होती. त्याच्यानंतर काय बिनसलंय ते माहीत नाही, कारण ती त्यांची खाजगी गोष्ट आहे. आता नवरा बरोबर नाही मिळाला का, अजून काही वेगळं कारण आहे का, ह्यांना काही मानसिक विकार घडलाय किंवा सासरकडच्यांमुळे हिच्यामध्ये मानसिक विकार निर्माण झालाय वगैरे, काही माहीत नाही. पण झालंय खरं असं. म्हटलं एक बोलू का, म्हटलं तुम्ही तिच्याकडे जात होता डॉक्टर गुणवंतीच्याकडे. अहो मी विदूषक आहे हो, म्हटलं हसवू खेळू शकतो माणसाला, मनोरंजन करू शकतो म्हटलं. बाकीचं काय, मी मोठा डॉक्टर नव्हे तिच्यापेक्षा की तिला काय म्हणतात त्याला औषधं द्यायला किंवा तिला चांगलं करायला. तर म्हटलं मी हे करायला तयार आहे, तेवढं जरा कराल का धारिष्ट. म्हटलं एकदा भेटा ना तिला, जर तिचं घर माहीत असेल तर, कारण आता दवाखाना बंदच झालाय. नाही, ती आता लांब राहायला गेली कुठेतरी. आणि नाही म्हणजे कोणी बोलत नाही तिच्याशी, कारण तीच कोणाशी बोलत नाही. ती अशी सुन्न अशी भकास बघत राहते. अहो ती नाही ना उत्तर देत. म्हटलं बघा काही करता आलं तर आपण प्रार्थना तर चालू ठेवूया. मी एक विदूषक म्हणून मनोरंजन करीन तिचं, तेवढं जमतं मला. आपल्याला जे जमेल ते लगेच करावं माणसाने. आजही तिच्या दवाखान्यावरनं गेलो किंवा समुद्र किनारी फिरताना मला वेळी अवेळी गुणवंती आठवते, डॉक्टर गुणवंती. आणि ज्या वेळेला शास्त्रीय संगीताच्या मैफिलीमध्ये किंवा घरी जेव्हा मी राग मारवा ऐकतो त्यावेळेला डॉक्टर गुणवंतीची आठवण येते. आणि डॉक्टर गुणवंतीचा विचार डोक्यात आला की मला राग मारवा आठवतो. डॉक्टर गुणवंती, राग मारवा. हसशील का ग तू.